पाकडे विद्यालयाच्या ऑनलाईन तासिकेत सर्वांचं स्वागत आहे. सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 6. यू स्टडिंग द 8th चॅप्टर डिव्हिजिबिलिटी म्हणजे विभाज्यता. या पाठामध्ये आता पुढील तक्ता आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये 4 कॉलम आहेत. फर्स्ट इज ऑफ अ नंबर, सेकंड इज ऑफ डिवाइड द नंबर बाय 4, इज इट कम्प्लिटली डिव्हिजिबल. थर्ड कॉलम इज द नंबर फॉर्म्ड बाय द डिजिट्स इन द टेन्स अँड युनिट प्लेसेस. आणि लास्ट कॉलम आहे इज दिस नंबर डिव्हिजिबल बाय 4. या ठिकाणी फर्स्ट नंबर दिलेला आहे पहा 992. या नंबरच्या पुढं पहा की 4 तो डिव्हिजिबल आहे का कम्प्लिटली, तर त्या ठिकाणी यसचा मार्क आहे. आणि त्याच्या युनिट आणि टेन्स प्लेसला मिळून कोणता अंक तयार होतो आहे 92. दशक आणि एकक स्थानचे जर अंक घेतले तर दशकला 9 आहे, टेन्सला आणि युनिटला 2 आहे, तर नंबर बनतो आहे 92. आणि तो नंबर 4ने डिव्हिजिबल आहे का, तर आहे पहा. त्यानंतर नंबर दिलेला आहे 7314, 7314. तर याला 4ने भाग जातो का, तर आपण भाग देऊन पाहूया. तर 7314 डिवायडेड बाय 4, तर भाग दिल्यानंतर 4 एक 4. त्यानंतर खाली शिल्लक राहतील 3, वरून येतील 3. 33ला भाग द्यायचा म्हणल्यावर 4 8 32, तर खाली शिल्लक राहील 1. मग वरून कोणता यायचा राहिला शिल्लक 1 येईल, तर ते होतील 11. मग 4 दुने 8, खाली राहिले 3. 3ला वरून येतील 4, ते झाले 34. आणि 4 8 32. आणि या ठिकाणी बाकी 2 राहिलेले आहे. म्हणजे 4ने हा जो अंक आहे 7314 हा पूर्ण डिव्हिजिबल नाही. या ठिकाणी हा जो कॉलम आहे त्या ठिकाणी फुली येईल, बरोबर. आणि त्याचे युनिट आणि 10 प्लेसला मिळून कोणता अंक तयार होईल, शेवटचे 2 अंक युनिट आणि टेन्सचे 14. मग 14ला 4ने भाग जाईल का, तर पहा 4चा पाढा जर म्हणलं 4 1 4, 4 2 8, 4 3 12 आणि 4 चौक 16. यामध्ये 14 येत नाही, म्हणजे 4ने भाग जात नाही 14ला. तसंच आता पुढचा नंबर आहे 6448. आता याला 4ने भाग देऊन पाहूया. 6448 याला जर 4ने भाग दिला तर 4 एक 4, खाली राहतील 2. त्यानंतर वरून येतील खाली 4, ते होतील 24. 4 सख 24. 24 गेल्यानंतर वरून परत खाली येणार आहेत 4. 4 एक 4, खाली राहिले 0, वरून यायचे राहिलेत 8. 4 दुने 8, बाकी किती राहिली 0. म्हणजे 6448 ह्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातोय. त्या ठिकाणी तो जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये या ठिकाणी बरोबरची खुणी 4ने भाग जातो का, तर जातो. आणि त्याच्या युनिट आणि 10 प्लेसला मिळून कोणता अंक तयार होतो युनिट आणि 10चा, या ठिकाणी 48. मग आपण 48ला 4ने भाग जातोय का पाहूया. 48 घेतले, 48ला आपण 4ने भाग देऊया. 4 एक 4, खाली आले दुसऱ्या स्टेपला 8. 4 दुने 8. या ठिकाणी 48ला पूर्ण भाग 4ने जातोय. त्या ठिकाणी जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये आपल्याला बरोबरची खूण करावी लागेल. तर 48ला 4ने भाग जातो का, जातो. त्यानंतरचा नंबर आहे 8116, 8116. ह्या अंकाला 4ने भाग जातोय का पाहूया आपण. 8116 पहा, भाग देऊया. 4 दुने 8. 8 वजा जर केले तर खाली किती राहतील 0. त्यानंतर वरून येतील 1. 1ला भाग जात नाही, तर 4 0 0, वरून खाली राहिला 1, वरून येतील परत 1. मग 11ला भाग देऊया. इकडे लिहिले 4 दुने 8, खाली राहिले 3, वरून आले 6. 4 9
36. पहा आता या ठिकाणी भागाकार संपला आहे, बाकी 0 आली म्हणजे 4नं 8116ला पूर्ण भाग जातो. मग या ठिकाणी कॉलममध्ये बरोबर चिकून येईल. मग युनिट आणि 10 प्लेसला मिळून कोणता अंक तयार होतो आहे? एकक आणि दशकचा. तो होतो आहे 16. आता 16ला 4ने भाग जातो आहे का? पहा बरं. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. 16ला 4ने भाग जातो. त्यानंतरचा नंबर आहे 7773. ह्या नंबरला 4नं डिवाईड करायचा आहे. 7773. तर मग भाग देऊया. पहा 4 1 4. त्यानंतर खाली राहिले 3, वरून आले 7, ते झाले 37. 4 9 36. 36 वजा जर केले तर खाली बाकी राहिली 1, वरून आले 7, झाले 17. 17 घेतले बाजूला तर 17 भाग देईन 4 चौक 16. 16 झाले. 16 गेले, खाली राहिला 1, वरून बाकी यायचं राहिलेत 3. 3 जर खाली आले तर 4 त्रिक 12, बाकी राहिला 1. आता 1ला काय भाग जाणार नाही म्हणजे 7773 या संख्येला 4ने भाग जात नाही. मग या ठिकाणी जो कॉलम आहे तुमचा, त्या कॉलममध्ये काय येईल? कॉलममध्ये या ठिकाणी फुली येईल. आता युनिट आणि 10 प्लेसचा अंक कोणता आहे? तिथं 73. आता 73ला 4नं भाग जातो आहे का ते पाहूया. 73 लिहिले, त्याला आपण 4नं भाग देऊया. 4 1 4, खाली राहिला 3, वरून आले 3. 4 8 32. 32 वजा केले, खाली राहिला 1, म्हणजे पूर्ण भाग गेला नाही. म्हणजे या ठिकाणी जो कॉलम आहे पुढचा त्याच्यामध्ये फुलीची. त्यानंतर 3024 आहेत, त्याला 4नं भाग जातो का? मग 3024 जे आहेत त्यालाच आपण भाग देऊया 3024ला. तर 3024ला भाग देताना 3ला भाग जात नाही म्हणून 4 0 0, खाली आले 3, वरून आले 0. 4 7 28. 28 वजा केले, खाली राहिले 2, वरून आले 2. 4 5 20, खाली राहिले 2, बाकी 4 आले खाली. मग हे झाले 24. तर 24ला आपण भाग देऊ. 4 सख 24, तर बाकी राहिली 0. मग अशा पद्धतीनं या ठिकाणी 3024ला पूर्ण भाग जातो आहे. मग या ठिकाणी 3024ला पूर्ण भाग जातो आहे तर आपण त्या ठिकाणी बरोबरची खूण करूयात. आता 3024चा युनिट आणि 10 प्लेसचे अंक कोणते आहेत? 2 आणि 4, म्हणजे ते झाले 24. बरोबर. मग 24ला 4नं भाग जातो का? पहा बरं. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 सख 24, म्हणजे 24ला 4ने भाग जातो. मग अशा पद्धतीने या ठिकाणी आपला कॉलम पूर्ण झाला आहे. मग आता नीट समजून घ्या की जेव्हा 4नं ज्या संख्येला भाग जातो आहे त्याच्या समजा पहिली संख्या आहे ही पहा, हिला जर 4नं भाग जातो आहे तर तिच्या शेवटच्या 2 अंकाला सुद्धा 4नं भाग जातो आहे. ही संख्या आहे, हिच्या 4नं भाग जात नाही, तिच्या शेवटच्या 2 अंकाला सुद्धा 4नं भाग जात नाही. आता ही संख्या आहे, ह्या संख्येच्या 6448, हिला 4नं भाग जातो आहे, हिच्या शेवटच्या 2 अंक म्हणजे युनिट आणि 10 प्लेसला सुद्धा 4नं भाग जातो आहे. 8116, हिला 4नं भाग जातो आहे आणि हिच्या युनिट आणि 10 प्लेसला सुद्धा 4नं भाग जातो आहे. इथं 7773, हिला भाग जात नाही 4नं, आणि शेवटचे जे 2 प्लेस आहेत युनिट आणि 10 त्यालासुद्धा भाग जात नाही. इथं 3024 आहेत, हिला 4नं भाग जातो आहे, युनिट आणि 10 प्लेसला 4नं भाग जातो. मग या ठिकाणी एक नवीन नियम तुमच्या लक्षात येतो आहे का की 4नं भाग जातो आहे की नाही हे जर पाहायचं झालं तर आपल्या पूर्ण संख्येला भाग द्यायची गरज नाही. त्याची जी युनिट आणि 10ची प्लेस आहे त्या प्लेसला जरी आपण विचारात घेतलं की जसं ह्या संख्यांमधल्या युनिट आणि 10 प्लेस आहेत, ह्या 2 प्लेसला जरी आपण भाग दिला तर आपला भाग द्यायचं काम वाचतं आणि आपल्याला लक्षात येतं की 4नं भाग जातो की नाही. आणि हीच 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे की कोणताही नंबर दिला तर त्याच्या युनिट आणि 10 प्लेसला जर 4नं भाग केला तर त्या संख्येला पूर्ण 4नं भाग
जातो. आणि ही डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे मग, इफ द नंबर फॉर्म्ड बाय द डिजिट्स in the tens and unit places of the number is divisible by 4, then that number is divisible by 4. की जर दशक आणि एक स्थानच्या अंकाला जर 4 भाग जात असेल तर त्या पूर्ण नंबरला सुद्धा 4 भाग जातो. आणि हीच डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4 आहे. तर तुमचा अभ्यास आहे हा तक्ता पूर्ण करायचा आहे आणि ही टेस्ट लिहून काढायची आहे. आपला तास संपला आहे. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.